ऑफ पेज एसईओ म्हणजेच काय की सपोज माझी वेबसाईट आता फक्त मी वेबसाईटवर काम करतोय, टेक्निकल गोष्टीवर काम करतोय, तर माझी वेबसाईट वरती रँकिंगला येईल का? तर येण्याचे चान्सेस जास्त आहेत. पण सध्या एकच प्लॅटफॉर्म आहे का गुगल? नाही, आपले खूप सारे काय प्लॅटफॉर्म्स आहेत सध्या सोशल मीडियाचे, जसं फेसबुक आहे, इन्स्टा आहे, ट्विटर आहे, लिंक्डइन आहे, पिंटरेस्ट आहे, खूप सारे अशा काय डिफरंट टाइप्स ऑफ साईट्स आहेत. गुगल काय म्हणतं मग? गुगल म्हणतं ऑफ पेज एसईओ म्हणजे काय की गुगल म्हणतं जर तुम्ही तुमची एक वेबसाईट क्रिएट केली तर काय करा, ती दुसऱ्या ज्या वेबसाईट्स आहेत, ऑथोराइज वेबसाईट आहेत, त्या वेबसाईटला पण काय करा, तुम्ही त्या वेबसाईट सबमिट करा. आलं लक्षामध्ये? त्याला म्हणतात ऑफ पेज एसईओ. सिंपल आणि साधं जर तुम्हाला ऑफ पेज एसईओचं एक्झाम्पल सांगायचं, सपोज आता काय केलं, मी एक वेबसाईट बनवली, माझ्या वेबसाईटची जी लिंक आहे ती लिंक आहे www.digitalshiva.com. बरोबर आहे. आता ऑलरेडी फेसबुकवर खूप मोठी साईट आहे जसं की फेसबुक, बरोबर आहे. गुगलवर खूप मोठी साईट कोणती आहे? फेसबुक. मी काय केलं, माझं फेसबुकचं काय पेज आहे, स्वतःचं काय माझं पेज, मी काय केलं, तिकडे पोस्ट केली, असं काहीतरी कंटेंट लिहिला, त्या कंटेंटमध्ये माझ्या वेबसाईटची लिंक टाकली, एक इमेज टाकली, बरोबर आहे. एक इमेज टाकल्याच्या नंतर काय झालं, इथे एक वेबसाईटची माझी लिंक टाकली. मग ज्यावेळेस माझ्या पेजवर कोणीतरी एखादा कस्टमर आला, त्यांनी काय केलं, माझी सगळी पोस्ट बघितली नाही, वेबसाईटवर काय केलं, क्लिक केलं, आणि क्लिक करून तो कुठं आला, माझ्या वेबसाईटवर आला. म्हणजे फेसबुकवरनं तो कुठं आलाय, गुगलवर आला. त्याला काय म्हणतात? ऑफ पेज एसईओ.